नमस्कार, किचन विथ प्रणितामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. उन्हाळा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर लगेचच कैरी येते. उन्हाळ्यामध्ये कैरीचे विविध आंबट गोड पदार्थ बनवले जातात. आजची आपली रेसिपी आहे आंबट गोड चवीचा आणि रसरशीत असा साखर आंबा. फक्त 2 इन्ग्रेडियंट्स वापरून आज आपण हा साखर आंबा बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. साखर आंबा बनवण्यासाठी इथे मी कैरी घेतलेली आहे. कैरी परिपक्व असावी, म्हणजे ज्यामध्ये बाटा असेल अशी कैरी असावी. साखर आंबा बनवण्यासाठी शक्यतो तोतापुरी कैरी वापरायची आहे. पण तुमच्याकडे जर तोतापुरी कैरी अवेलेबल नसेल तर कोणत्याही कैरीचा वापर करू शकता. इथे मी कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि एका कापडाने पुसून घेतलेली आहे. आता आपल्याला कैरीचं साल काढून घ्यायचं आहे. पिलरच्या साहाय्याने मी कैरीचं साल काढून घेणार आहे. तुम्हाला जर का सालासकट साखर आंबा आवडत असेल तर कैरीचं साल नाही काढून घेतलं तरी सुद्धा चालणार आहे. एकदम सोपी रेसिपी आहे. कुणालाही सहज करता येईल अशी ही रेसिपी आहे. कैरीचं साल काढून झाल्यानंतर आपल्याला कैरी किसून घ्यायची आहे. इथे मी किसणीचा वापर करून कैरी बारीक अशी किसून घेणार आहे. तुम्हाला जर का लॉंग श्रेडेड हवी असेल तर तसं किसून घेतलं तरी चालणार आहे. मी आज इथे एका कैरीचा साखर आंबा बनवणार आहे. कैरी किसून झाल्यानंतर लगेचच आपल्याला साखर आंबा बनवायला घ्यायचा आहे. त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 टेबलस्पून इतकं तूप घालणार आहे. तूप गरम झालं की त्यामध्ये 5 ते 6 लवंग आणि कैरीचा कीस घालून परतवून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनटं कैरीचा कीस आपल्याला परतवून घ्यायचा आहे. कैरीमध्ये जो पाण्याचा अंश असतो तो कमी करण्यासाठी आपण कीस परतवून घेणार आहोत. मंद आचेवर आपण कैरीचा कीस परतवून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटांनंतर आपला कैरीचा कीस मऊसूत झालेला आहे. कैरीचा कीस मऊसूत झाल्यानंतर लगेचच आपल्याला त्यामध्ये साखर घालायची आहे. इथे मी अर्धा वाटी इतकी साखर घेतलेली आहे. आज मी आंबट गोड चवीचा साखर आंबा बनवणार आहे. त्यासाठी जर का 1 वाटी कैरीचा कीस असेल तर अर्धा वाटी साखर हे योग्य प्रमाण आहे. तुम्हाला जर जास्त गोड साखर आंबा हवा असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखी साखर घालू शकता. इथे आपल्याला साखरेचा पाक करायचा नाही, फक्त साखर विरघळवून घ्यायची आहे. साखर विरघळली की त्यामध्ये आपल्याला किंचित मीठ घालायचं आहे. कारण कोणताही गोडाचा पदार्थ केला की त्यामध्ये मीठ घातलं की त्याची चव दुपटीने वाढली जाते. म्हणूनच किंचित आपल्याला मीठ घालायचं आहे आणि पाव टीस्पून इतकी वेलची पूड घालून मिक्स करून घ्यायचे आहे. आपला मस्त असा आंबट गोड चवीचा साखर आंबा तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.